तर एसआयटीची टीम खरातला घेऊन कोर्टामध्ये हजर झालेली आहे। अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपते आणि त्यासाठी त्याला आता पुढची कोठडी मागण्यासाठी त्याला कोर्टामध्ये घेऊन आलेली आहे एसआयटीची टीम। आता तर आजच्या या सुनावणीमध्ये कशा प्रकारे युक्तिवाद केला जातोय, खरातची पोलीस कोठडी वाढवून दिली जाते का याकडे लक्ष असणार आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय, एसआयटीची टीम ही खरातला घेऊन कोर्टामध्ये हजर झालेली आहे। खरातला अटक झाल्यापासून त्याची कसून चौकशी केली जाते, त्याच्या कार्यालयाची तपासणी केली जाते, अनेक विविध पुरावे शोधले जात आहेत। आज खरातची पोलीस कोठडी संपते, त्यामुळे ही कोठडी संपल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत वाढ करून दिली जाते का की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते याकडेही लक्ष असणार आहे। तर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये खरातला कोर्टामध्ये घेऊन एसआयटीची टीम पोहोचलेली आहे। काही वेळातच त्याच्या कोठडी संदर्भात न्यायालय निर्णय देईल, त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळते का याकडेही लक्ष असणार आहे। तरी पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांकडून देखील प्रयत्न केले जाणार आहेत, कारण खरातची कसून चौकशी करायची असणार आहे। अनेक पुरावे पोलिसांकडून गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, अशोक खरातला घेऊन एसआयटीचं पथक हे कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे, काय वाटतंय, खरातला आजची पोलीस कोठडी खरातची वाढवून मिळू शकते का? नक्कीच, खरं तर आता बघितलं तर आता काही वेळापूर्वी अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्तामध्ये या अशोक खरातला त्या न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। या अशोक खरातवरती खरं तर 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। याबाबतचा सगळा आता तपास सुरू होणार आहे। यात अशोक खरातने केलेल्या सगळ्या काळ्या कारनाम्याचा जो चिठ्ठा आहे तो आता न्यायालयासमोर पुन्हा एकदा मांडण्यात येणार आहे, कारण अशोक खरात हा याने अनेक महिलांवरती अत्याचार केलेला होता आणि त्याचबरोबर अनेक गैरव्यवहार देखील समोर आलेले आहेत। ज्याचं जे शिवनिका जे संस्थान आहे यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि अनेक त्यामुळे ज्याची देखील चौकशी सध्या एसआयटीच्या पथकाकडून करताना पाहायला मिळते। यासाठी न्यायालयाकडून अतिरिक्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली जाईल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी या सगळ्या लैंगिक अत्याचार महिलांवरती केलेल्या होत्या त्या ऑफिसची काल ओकस प्रॉपर्टी आहे जी कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणची देखील चौकशी झालेली आहे। त्यानंतर शिवनिका जे मंदिर आहे, संस्थान आहे, त्या ठिकाणाची चौकशी अजून बाकी स्पॉट पंचनामा जो न्यायालयातला करायचा असतो ते करणं असे बाकी आहे। सागर, आता त्याला कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे, त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होते का या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।